कबड्डी लीगच्या 11व्या पर्वाचे 2 टप्पे हैदराबाद आणि नोएडा येथे संपून आता ज्या राज्याने कबड्डीला अंगाखांद्यावर खेळवले त्या महाराष्ट्रात पुणे श्री शिवछत्रपती संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे तिसरा टप्पा सुरू होत आहे। पहिल्या टप्प्यात जी तीव्रता खेळामध्ये दिसून आली आहे ती तीव्रता नोएडाच्या टप्प्यात आणखी वाढली। आता पुणे येथील टप्प्यात ती तीव्रता कळस गाठेल आणि स्पर्धेतील सामने जास्तीत जास्त चुरशीचे होतील असं मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख व कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितलं। पुणे येथे 3 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या या लीगच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अनुपम गोस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गोस्वामी पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील कबड्डीची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे। पुणे येथील कबड्डीच्या चाहत्यांना या लीगच्या मोठ्या टप्प्यामध्ये देशभरातील आणि जगातील खेळाडूंचा चांगला खेळ बघायला मिळेल। या पर्वाने नवोदित खेळाडूंची एक नवी पिढी समोर आली आहे। यामध्ये अजित चव्हाण, आकाश शिंदे, शिवम पाठारे यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल। कबड्डी लीगचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढतच आहे। यामुळे आम्हाला कबड्डी लवकरच ऑलिम्पिकमध्ये येईल असा विश्वास वाटतो। मात्र त्यासाठी खंडीय स्पर्धा वाढल्या पाहिजेत असं गोस्वामी यांनी सांगितलं। पुणेरी पलटण हा गतविजेता संघ असून आजही विजयी संघच आहे आणि त्याच पद्धतीने तो खेळत देखील आहे। आम्हाला आता घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर खेळताना अधिक उत्साह येणार आहे। पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यास नक्कीच फायद्याचे ठरेल असे पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक BC रमेश यांनी सांगितले। आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे। सर्व आघाड्यांवर आमचे खेळाडू कौशल्यपणाला लावत आहेत। कबड्डी हा सांघिक खेळ असून आमचे खेळाडू या सांघिकतेचे चांगले दर्शन करत असल्याचे पुणेरी पलटण संघाचा कर्णधार आकाश शिंदे यांनी सांगितले। यू मुंबा संघातील 14 लढतीत 114 गुण पटकावणारा यशस्वी चढाईपटू पुण्याचा अजित चव्हाण म्हणाला की घरच्या मैदानावर एका घरच्या संघाकडून दुसऱ्या घरच्या संघाविरुद्ध खेळताना मनावर दडपण असले तरी ते मैदानात दिसणार नाही। आम्ही विजयासाठीच खेळू असा निर्धार त्याने सांगितला। यू मुंबा संघाचे प्रशिक्षक घोलमरेझा मजंदरानी म्हणाले की या 2 महाराष्ट्रातील संघांमधील लढतीचे कुतूहल जेवढे चाहत्यांमध्ये आहे तेवढेच आम्हालाही आहे। लीगमधील पहिल्या सामन्यात आम्हाला पुणेरी पलटण संघाकडून पराभव पत्करावा लागला होता, पण यावेळी आम्ही हा निकाल बदलण्याचा प्रयत्न करू। विश्वास म्हणजे सर आमच्या टीमवर मला खूप कॉन्फिडन्स आहे आणि कोच सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची टीम खेळते सर्व। तर पुण्यात आता मॅचेस आम्ही स्वतःच्या घरात खेळतोय तर घरात जल्लोष वेगळाच असणार। नाही, आमची टीम तर पूर्ण बॅलन्स टीम आहे। माझ्यासारखे सगळे खेळाडू जे आहेत ते त्यांना सगळ्यांना मी कॅप्टन समजतो आणि जे 7 जण खेळतील ते स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळतील। असलम एक चांगला लीडर आहे आणि मागच्या वर्षी त्याने त्याच्या लिडरशिपमध्ये पुणेरी पलटणला ट्रॉफी पण दिली आहे। पण असलम गेल्यानंतर एवढं काही झालं नाही, फक्त 1-2 जो तो लिडरशिप करायचा, जो मॅच स्लो करायचा, फास्ट करायचा, ती लिडरशिप आम्हाला जमली नाही। त्याच्यानंतर आता 1-2 मॅचेसपासून म्हणजे मागच्या मॅचला तर मी कॅप्टन होतो तर 1 पॉईंटने आम्ही जिंकलो फक्त। पण आता ज्या मॅचेस येतील त्यावेळेस पुणेरी पलटण एक तुम्हाला नवीन इतिहास रचताना किंवा नवीन खेळ करताना दिसेल। आव्हान कोणाचंच नाही सर आम्हाला। आम्ही जसं आमच्या कोचने सांगितलं की आम्ही हारू शकतो तर फक्त आमच्या चुकांमुळे हारू शकतो, नाही तर नाही। खूप चांगलं वाटतंय की हरियाणा स्टीलर्स फर्स्ट टेबलवर पहिल्या टॉपला चालू आहे आणि खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्या टीमचं की सगळ्यांनी एक सोबत मेहनत केली आणि टेबल टॉपला आम्ही आता आहोत। कसं आहे तर लीगच्या सुरुवातीला समोरच्या टीमची स्ट्रॅटेजी माहीत नसते एवढी, तर सुरुवातीचे मॅचेस खेळण्यासाठी खूप स्ट्रगल होतो, पण जसं खेळत खेळत जातो आपण तसं टीम चांगलं करते। म्हणजे आम्हालासुद्धा चांगलं वाटतं की आमचे म्हणजे घरचेच लोक महाराष्ट्राचे तर खूप चांगला सपोर्ट भेटतो त्यांच्याकडनं आम्हाला आणि आम्हीसुद्धा पॉझिटिव्ह फील करतो की त्यांच्याकडनं सपोर्ट भेटतो आणि आम्हालासुद्धा खेळायला खूप चांगलं वाटतं ही महाराष्ट्रामध्ये की खूप सपोर्टर्स आहेत, तर चांगलं वाटतं। खेड्याकडच्या मुलांना तर लवकर भेटत नाही, पण जे स्ट्रगल करतात खूप त्यांचं भेटतं त्यांना, कारण त्यांचं खूप स्ट्रगल त्यामध्ये असतं आणि जसं देणारा पण देव असंच करतो की जो करणार त्यालाच देणार, तर चांगलं वाटतं। हेच सांगतो की मेहनत करा आणि तुमचं जे स्किल आहे ते दाखवा। बघणारेसुद्धा असतात खूप कोचेस वगैरे, तर ते बघतात आणि तुम्हाला पण संधी भेटेल नक्कीच प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची। आता सांगायचं तर सगळेच टीम चांगले आहेत, असं नाही बोलून चालणार की आम्हीच ट्रॉफी उचलू, पण आम्ही 100% देणार आमची ट्रॉफीसाठी आणि आम्ही टेबल टॉपला सुद्धा राहण्याचा प्रयत्न करू।